नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण आज बनवणार आहे तांदळाची भाजी जेवणामध्ये. आणि बघू शकता तुम्ही, ही आहे तांदळाची भाजी. अशा पद्धतीने हिरवीगार लुसलुशीत. आता मी याला नीट करून घेणार आहे व्यवस्थित, याची देठं वगैरे काढून. बघा तर माझी भाजी नीट करून झालेली आहे आणि हो का लुसलुशीत नीट करून झालेली आहे. आणि उरलेली देठाचे प्रकार तुम्हाला दाखवते मी कसा केला आहे. ज्यूस बनवणार आहे मी याचा. आणि बघा अशा पद्धतीने पाणी घातले, 1 ग्लास पाण्यात सगळी देठं घातलीत. आता झालेत बघा. आणि मी आता गॅस चालू करून त्यावर हे पातेलं ठेवलं आहे. याला पूर्ण 1 ग्लास आहे, एक पेलाच करून घेणार आहे, छोटासा पेला तो. आणि बघा अशा पद्धतीने आपली ज्यूस तयार झालेला आहे. आता तोपर्यंत मी भजे बनवायला पीठ तयार करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपला काढा पूर्णपणे रेडी आहे. एक पेला, अर्धी वाटी म्हणजे एक पेला तयार झालेला आहे. आणि नंतर दाजी बघा तुमचे दूध काढतायत. गणेश भाऊची खूपच कमेंट होती, दूध काढलेला व्हिडिओ दाखवा. तर बघा दाजी दूध काढायला लागलेत असे. आणि त्यानंतर दूध काढून झाले, बाटलीत दूध ओतले पाडीला प्यायला. आणि नंतर हे बघा मी किटली घेऊन यायला लागले छोटीशी. आता या किटलीमध्ये पण ओतत आहेत दाजी दूध. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही, कॅन पूर्ण भरलेलं आहे आपलं. अशा पद्धतीने आपलं दूध असतं, रोज एवढंच असतं. त्यानंतर दुपारी झालेली आहे. दाजींना मी शेतात पाणी घेऊन आले, वाळ्यात पेरलं होतं, त्या वाळ्यात पाणी द्यायला चालू आहे. एकेरी रान झालं आहे ना, त्यामुळं ते दाजी दाताळ्यानं वडून दोन्ही पण काम चालू आहे. पाणी पण पाजायचं आणि वडायचं पण, असं शेतकऱ्याचं काम असते. आता मी दाखवणार आहे बघा आमची शेती कशी आहे आणि कशी नाही तुम्हाला. मी इकडं मिरच्याला पाणी पाजते आणि दाजी तिकडे शेतात पाणी पाजतायत. म्हणजे बघू शकता आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते माझं घराचं लोकेशन कसं आहे आणि कसे आहेत आपले छोटीशी रानमेवा म्हणजे भाजीपाल्याचं शेत वगैरे कसं आहे बघा. हे आहे आमचं शेवग्याचं झाड, जेणेकरून त्याला आता फुलं लागलीत. आता सीझन चालू होते शेवग्याच्या शेंगाचा. उन्हाळी चालू झाला की शेवगाची शेंगा खायला चालू होते. हे बघा आम्ही छोटंसं रान ठेवलं आहे, झाडं लावलेत पूर्ण इकडं. आंब्याची, सीताफळाची, चिंचची, परत नारळाची अशी झाडं लावलीत. काय बाय जळून गेलेत, काय बाय आहेत बऱ्यापैकी. आणि हे बघा तुम्ही बघू शकता, असं आहे आमच्या घराचं लोकेशन. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आंबाड्याची भाजी कधी खाल्ली आहे का, कधी बघितली आहे का? मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे आंबाड्याची भाजी कशी असते, की त्याची बोंडं कशी असते, त्याची चटणी कशी मी बनवते. तुम्ही बनवली नसेल तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, आंबाड्याची भाजी भेटली तर. हे बघा हे आंबाड्याच्या भाजीचं झाड आहे. हे अशी पानं असतात, खुडून घ्यायचे. हे बोंड असते, त्याला तेल लावून चरचर भाजायचं आणि ठेचा करून खायचा. इकडं बघा देशी भेंडी आहे, ही बिना कुशीची. कूस आहे याला पण एवढी जास्त नाही आहे. आणि हे लांबसर आहे म्हणून याला बियाला मी वाळत घातले. आणि हे तुम्ही बघू शकता एवढी लांबडे मुद्दाम ठेवलेत बियाला, म्हणजे पुढच्या वेळेस याकडंच त्याकडला दंडाला लावा येते म्हणून. तुम्ही बघू शकता किती वाळले, भरपूर लांब जाते ती. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही, हे बघा आपल्या दंडाने पाणी चालू आहे आणि गोट्यात पण पाणी गेलं आहे बघा. कोंबड्याने उकरून दंड पूर्ण फोडून टाकला आहे. हे आपली विहिरीतली छोटी मोटर टाकली आहे ना, त्या तुम्ही म्हणसाल हे काय उभा केलेलं, ती छोट्या मोटरची वायर आहे, घरातून आपण विहिरीपर्यंत जोडलेली. आणि बघा हे अशा पद्धतीनं आमचं घराचं लोकेशन दिसतंय. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तो बघा ती तिकडं गाई आहे ना कशी करते. आता बघू शकता तुम्ही आपली मिरच्याची झाडं एवढी छोटी आहेत. आणि संध्याकाळच्या जेवणात मी संध्याकाळच्या नाही दुपारच्या जेवणात मी अशी भाजी बनवली आहे, चपाती, मेथीची भाजी, नंतर मॅगी कशी वाटते. आणि त्यानंतर थोड्या वेळाने जेवण करून झाल्यानंतर आमचं चालू आहे गाय धुवायचं. हे बघा मी तर सगळ्या ओल्या करून घेते आहे. त्यानंतर दाजी तुमचे त्या गायींना घासतात, ओल्या झाले की लय घाण झालेल्या गायींना प्रश्न घासतात. आणि त्यानंतर मी अजून एकदा धुवून घेते आणि दाजी गोचड्याचं औषध लावतात. म्हणजे गायांना गोचिड झालेत ना, म्हणून आम्ही 15 दिवसातनं एकदा तरी गाय धुवून घेतो. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझं गाय धुवायचं चालू आहे. आणि ही बघा आपली बुंडी शेळी मधी करते सारखी. कशी वाटली बुंडी शेळी? असे आहे का तुमच्यात असे एका पद्धतीची? आणि त्यानंतर बघू शकता पूर्णपणे ह्या 3 तर 4 तर गाय झालेत. आता 5वी पण झाली. आता 6व्या गायला मी फवारणार आहे. आणि म्हणजे जे जास्त घाण आहे ना त्यांना वेळ लागतो, आणि ज्या कमी घाण आहेत त्यांना फवारायला उशीर लागतो. आणि आपण STPनं गाय धुतो बरं का. आणि ही बघू शकता ही तर लय घाण झाली आहे, त्यामुळं हिला तर लय वेळ लागणार आहे. आणि इकडच्या तिथंपर्यंत पाय पोचत नाही, तरी पण माझं चालू आहे पाईप वडावडीचं. आणि बघा अशा पद्धतीने तरी पण लांबून फवारलं की पाणी पोचते तिच्याजवळ. आता ह्या गाईला लय वेळ लागतो, मगाशी सांगितलं होतं, म्हणून हिला लय वेळ लागायला लागला आहे.
आता तिकडची बाजू असं गाय येडं घालतात ना, त्यामुळं लवकर होत नाही. आणि ही बघा, ही पाडी धुवून झाली आहे आणि आता तिकडच्या गायला धुवायचं आहे. आता इकडं बघू शकता तुम्ही, दाजी लावायला लागलेत त्याला साबण निरम्याचं पाणी करून दाजी असं हे करतात आणि नंतर गाय ब्रशनं घासतात. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता कसं चाललं आहे आमचं काम मस्तपैकी. कसं आवडलं का शेतकऱ्याची कारभारीनं, आणि कसं दिसतंय आम्ही जोडीनं कामं केलेलं कसं असते. आणि हे बघू शकता आमचं हे इथं STP आहे, म्हणजे इंजिन पण आहे लाईट गेलं तरी आणि लाईट असलं तरी दोन्ही हे चालू आहे. असं कुंडीत पाणी साठवतो आम्ही ह्याकडंच त्याकडंला, बघू शकता तुम्ही. कुंडी भरून घेतो पूर्णपणे आणि मग गाय धुतो.